नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये जो पदार्थ दाखवणार आहे तो तुम्ही बेकरीमधून आणून नक्कीच खाल्लेला असेल। तो पदार्थ म्हणजे मस्त कुरकुरीत असं गरमागरम खारी पॅटीस। आज आपण हे खारी पॅटीस घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी तसंच कुरकुरीत कसं बनवायचं ते दाखवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीचं पॅटीस घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मस्त असं बनवू शकाल। त्यासाठी काय केलं तर एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा छान असा चाळून घेतला। मैद्यामध्ये आता चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडासा ओवा हातावरती चोळून टाकायचा आणि पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या साहाय्याने 1-2 चमचे यामध्ये कच्चं तेल टाकून घ्यायचं आणि हे जे तेल आहे ते छान पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे। आता पाण्याच्या साहाय्याने आपण हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं। पीठ मळून झालं की मग ते 10 मिनिटं आपल्याला छान असं मुरत ठेवायचं, म्हणजे पीठ छान असं मुरलं जातं किंवा भिजलं जातं। पीठ भिजेपर्यंत आपण यासाठी लागणारी बटाट्याची भाजी करून घ्यायची। आता तुम्हाला जशा पद्धतीची बटाट्याची भाजी आवडते त्या पद्धतीने तुम्ही ती बटाट्याची भाजी करून घेऊ शकता। आता पिठाचे समान आकाराचे 4 गोळे तयार करून घेतले। त्यानंतर 1 गोळा घेतला आणि पिठाच्या साहाय्याने आपल्याला याची छान अशी पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे। मात्र ही जी पोळी लाटतो आपण जितकी तुम्हाला शक्य आहे तितकी पातळ लाटण्याचा प्रयत्न करा। जितकी पोळी पातळ असेल तितके खारीसारखे लेयर्स असे पातळ येतात आणि असे क्रिस्पी होतात। आता 4ही पोळ्या लाटून झाल्या की मग एका पोळीवर काय करायचं, इथं मी साठा तयार केलेला आहे। कॉर्नफ्लॉवर आणि तेल असं मिक्स करून घेतलं आणि हा जो साठा आहे तो व्यवस्थित एका पोळीवरती आपल्याला लावून घ्यायचा आहे। साठा लावून झाला की मग त्यावरती कोरडा मैदा किंवा कोरडा कॉर्नफ्लॉवर टाकायचं। अशा पद्धतीने एकावर एक आपल्याला पोळ्या ठेवायच्या आणि त्याच पद्धतीने आपल्याला एकावर एक पोळी ठेवून तसाच साठा लावून कॉर्नफ्लॉवर लावून आपण असे 4 थर तयार करायचे। म्हणजे एकावर एक अशा 4 पोळ्या आपण ठेवून घ्यायच्या, म्हणजे छान अशा त्या खारीसारख्या अशा लेयर्स येतात। हे जे पॅटीस आहे ते बेकरीमध्ये मिळतं। अगदी जर तुम्हाला सेम टू सेम तसंच करायचं असेल तर ते बेक केलेलं असतं। तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल किंवा ओव्हन असेल तर तुम्ही हे बेकही करू शकता। इथं मी अगदी साध्या सुध्या पद्धतीने तळून दाखवलेलं आहे। तळल्यानंतरही छान याला लेयर्स येतात, म्हणजे अगदी खारीसारखं होतं। आता हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या कशा पद्धतीने ह्या पोळ्यांचं जे आवरण आहे ते छान असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि याचा असं चौकोन तयार झालेला आहे। पुन्हा हा चौकोन आपल्याला कोरड्या पिठाच्या साहाय्याने छान असा लाटून घ्यायचा आहे। मात्र हे लाटताना थोडंसं चौकोनच आकाराचं आपल्याला लाटून घ्यायचं आहे, कारण याचे आपल्याला चौकोनी आकाराचे पीस कट करून घ्यायचे आहेत। मात्र हे जे लाटताना खूप जास्त आता हे पातळसर लाटायचं नाही, थोडंसं जाडसरच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आता ह्याचे असे चौकोनी पीस कट करून घ्यायचे। इथं मी अगदी छोट्या आकाराचे पॅटीस तयार करून घेत आहे। जर आपल्याकडे बर्थडे पार्टी असेल किंवा बिशी पार्टी असेल तर अशा पद्धतीने छोटे पॅटीस आपण बनवून स्नॅक्स म्हणून अगदी छान घरच्या घरी बनवून ठेवू शकतो। इथं जर तुम्हाला मोठ्या आकाराचे पॅटीस हवे असतील तर तुम्ही हे चौकोन कट केलेले आहे ते थोडेसे मोठ्या आकाराचे कट करू शकता। आता थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि साईडला थोडंसं कडाला पाणी लावायचं आणि व्यवस्थित हे पॅटीस छान असं क्रॉसमध्ये चिटकून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित त्यातली भाजी तळताना बाहेर येत नाही। अगदी छान हे पॅटीस व्यवस्थित बंद झालेलं आहे। आता तळण्याची प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे, म्हणजे खूप जास्त गरम तेलामध्ये आपल्याला पॅटीस तळायचं नाही आहे, नाहीतर ह्याचे अजिबात लेअर सुटत नाहीत। लेअर जर सोडायचे असतील किंवा खूप जास्त असं क्रिस्पी जर पॅटीस करायचं असेल तर तुम्ही पाहू शकता तेल अगदी थोडंसंच गरम आहे, अगदी कमी बुडबुडे यामध्ये आलेले आहेत। अशाच तेलामध्ये आपल्याला पॅटीस टाकायचे आणि जोपर्यंत मंदच आच, म्हणजे गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आणि जोपर्यंत ह्याचे लेअर सुटत नाहीत तोपर्यंत मंदच आच ठेवायची। आणि जेव्हा या तुम्हाला कळलं असेल की यावरती असे ह्या पॅटीचे असे लेअर किंवा याच्या अशा पाकळ्या सुटून झाल्या की मग गॅसची फ्लेम हाय करायची आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मस्त असे लेअर सुटलेले आहेत। आता मी गॅसची फ्लेम हाय केली आणि मग छान कुरकुरीत तांबूस रंग येईपर्यंत हे पॅटीस छान असं तळून घ्यायचं। आता दुसरी बॅच जेव्हा आपण टाकतो त्यावेळेस तेल खूप गरम असतं, त्यामुळे थोड्या वेळ गॅस बंद करायचा आणि मग दुसरी बॅच ह्यामध्ये किंवा दुसरे पॅटीस तळायला टाकायचे, तरच तुमच्या पॅटीसला छान असे लेयर्स येतील। अगदी मस्त कुरकुरीत आणि तितके छान असे गरमागरम पॅटीस तयार झालेले आहेत। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।